आज एका स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे. ॲक्च्युली वाढदिवस उद्या आहे, पण आम्ही आजच सरप्राईज प्लॅन केलेलं आहे आणि सरप्राईज व्हिजिटसाठी आम्ही आज चाललेलो आहोत. कुठे चाललो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर मुली आणि आम्ही तिघी पटापट आवरून निघालो. केक घेतला. तसं तर आम्ही तिघीच राहणार होतो, हे आम्हाला सोडून परत जाणार होते. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक केला होता. इथे कात्रजच्या चौकामध्ये काहीतरी भांडणं चालली होती आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पण झालं होतं. तर फायनली आम्ही आलो आहोत माझ्या मामांच्या घरी. 2 नंबरचे मामा आहेत हे. मामा मामी मामाची मुलं आहेत दोन्ही. तर मोठी मुलगी आहे तेजल, तिचा वाढदिवस आहे, ती खूप लाडाची आहे. आणि इथे माझ्या 2 मुली आणि अनिरुद्ध हा मामाचा मुलगा आहे लहान, त्यांची नुसती भांडण आणि धिंगामस्ती चालली होती. तर ही आमची स्वप्नसुंदरी आहे आणि हिचा वाढदिवस होता, त्यामुळे रात्रीच जाऊन सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तेजल, हॅपी बर्थडे टू यू. तर असं रात्रीच सरप्राईज द्यायचं ठरलं होतं, म्हणून मग आम्ही राहायलाच आलो होतो. आणि कात्रजमध्ये लेकटाऊनमध्ये जवळच राहायला असल्यामुळे रात्रीचं लेटच आलो होतो आम्ही. इथे केक भरवण्याचा कार्यक्रम, फोटो सेशनचा कार्यक्रम चालू आहे. ही खूप लाडकी आहे, लाडकी मावशी आहे मुलींची माझ्या. आणि इथे सगळा दंगा मस्ती, फोटो सेशन सगळं सुरू आहे. मी ते स्वप्नसुंदरीचा टॅग घेऊन आले होते आणि दुसरं काही कुठलं टॅग नाही मिळालं मला. ॲक्च्युली मी डॉक्टरचं टॅग बघत होते, कारण तिचं MBBS झालेलं आहे, ती डॉक्टर आहे. तर ते तसं टॅग बघत होते मी, पण मला तसलं भेटलंच नाही, म्हणून मग हे घेऊन आले स्वप्नसुंदरीचं. तशी ती आहे बरं का स्वप्नसुंदरी. आणि इथे 2 भावांचं बहिणीला केक चालण्याचा प्रोग्राम चालू आहे. आणि खूप वेळापासून आहे ना शर्वीचा डोळा होता केकवरती. शेवटी तिला अख्खा केकच दिला मयूरने खायला, पण मग नंतर मीच घेतला, कारण तिचा काय भरोसा नाही आहे, तिच्या पोटात दुखतं आणि तिला खाण्याचं काही हे नाही आहे. आणि मग इथे चोरून बसून केक खात होती ती. संध्याकाळी अशीच मजा मस्ती चालली होती. एकत्र सगळे आले ना की इतके दंगा करतात ना. आणि इथं अनुला त्रास देण्याचं हे चाललं होतं. सगळ्या झोपल्या होत्या. इथे या माझ्या दोघी आहेत, लहान मामाची मुलगी आहे आणि तो अनिरुद्ध आहे आणि ही तेजल. असं त्यांचं धिंगामस्ती चालली होती. रात्रभर झोपलेच नाही ते कुणी, इतका त्रास दिला बघा. 2 वाजलेत आणि ह्या मामींच्या मैत्रिणी आहेत आणि ह्या बारक्या मामी आहेत. असं सगळं गोंधळ चालला होता. 3 वाजले होते रात्रीचे, तरी बघा कुणीसुद्धा झोपलेलं नाही आहे. आणि तेजल झोपायचा प्रयत्न करत होती, पण तो प्रयत्न आम्ही उधळून लावला. आणि सगळे डान्स करत होते जोरजोरात. झोपलंच नाही कोणी. 4 वाजले होते मग रात्री झोपायला, त्याच्यामुळे सकाळी 10 वाजले तरी उठलं. फुल ब्लॉग तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल.